राज्यसभेची 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल। महाराष्ट्रातील 7 खासदार निवृत्त होणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील हे 7 खासदार निवृत्त होणार आहेत। त्यांची नावं आपण पाहतोय। भाजपकडून खासदार डॉक्टर भागवत कराड यांचं नाव आहे। धैर्यशील पाटील, रामदास आठवले हे भाजपच्या कोट्यातून आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून स्वतः शरद पवार, फौजिया खान, शिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आपण जर पाहिलं तर प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या रजनी पाटील हे सर्व खासदार जे आहेत ते निवृत्त होणार आहेत। आणखी एक मोठी बातमी, आज मुंबईमध्ये 3 नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे। जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्यात दुपारी बैठक पार पडणार आहे। आजच्या बैठकीमध्ये पक्ष बांधणीवरती आता चर्चा होणार आहे। शरद पवार पुढील महिन्यामध्ये राज्याचा दौरा देखील करतील। शरद पवार महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यासाठी पुढील महिन्यामध्ये दौरा करणार असल्याची माहिती आहे। आजपासून संपूर्ण राज्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू होतोय आणि सगळ्या फ्रंटच्या बैठका घ्या, पक्षाकडून या सूचना करण्यात आलेल्या आहेत। शरद पवार पुढील महिन्यामध्ये राज्यात महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार असल्याची देखील माहिती आहे। ज्या व्यक्तीचा फोटो संविधानात आहे तो फोटो काढण्यास कुणी सांगू शकत नाही असं शान-ए-हिंद पुन्हा म्हणाल्या। टिपू सुलतानचा देखील फोटो लावणं आवश्यक आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। मालेगावचे उपमहापौर असलेल्या महापौरांना टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्यांना तिकडेच पाठवावं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं होतं। तसा निशाणा त्यांनी दिलेला होता। मात्र शान-ए-हिंद या आपल्या वक्तव्यावरती, आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। इस शख्स का फोटो हमारे कॉन्स्टिट्यूशन में है, उसको हटाने के लिए कोई बोल नहीं सकता। भाजपा की स्टडी बहुत कम है, ना उनको हिस्ट्री समझती है, ना उनको कॉन्स्टिट्यूशन समझता है। अगर उनको कॉन्स्टिट्यूशन पता होता तो वो कभी भी टिपू सुल्तान साहब की तस्वीर लगाने के खिलाफ नहीं बोले होते। महापौर कदाचित विसरले असतील की त्या हिंदू राष्ट्रामधल्या एका मालेगाव नावाच्या शहराच्या उपमहापौर आहेत आणि म्हणून जास्त टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्या सगळ्या जणांना परत त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करायला लागेल। आता ह्या महापौरांना पण, उपमहापौरांना पण सांगेन, हिम्मत करून दाखवा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावण्याच्या नंतर, मग बघू तुम्ही उपमहापौर किती वेळ राहता आणि ती भिंत किती वेळ राहते। म्हणून आमच्या इथे या अशा पद्धतीच्या हिरव्या सापाने जास्त वळवळ करू नये, कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये इथे फक्त शिवरायांचेच फोटो लागणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच फोटो लागणार, बाकी ह्या टिप्या बिप्याचे कोणाच्या लागण्याचं काय कारण